जायचो. नॉर्मल वेळेला आम्ही गेलेलो गेम पार्कमध्ये गाडी घेऊन जायचो स्वतःची किंवा लँड रोवर आणि मित्रांची लँड रोवर यायची घेऊन आणि उघड्या लँड रोवरनं आम्ही रस्ता नसताना सुद्धा गवतातनं पाठलाग करताय, पुढे झेब्रे धावतायत किंवा जिराफ धावतायत आणि आम्ही त्यांच्या पाठी पाठलाग करत आणि प्राणी तिथे आम्ही जेवढे पाहिले ना ते आयुष्यातला पोटापुरा झाला. तिथे 2-4 असं शोधायला नाही लागत, शेकडो दिसतात. तुम्ही म्हणजे असं समोरनं कळप येतो आणि पहिल्यांदा मी गेले तेव्हा असं कळप आला की मोठं कळप गेला तुम्ही वळून बघितलं कळप येत असतो. तुम्हाला वळून बघायची गरजच नाही, तुम्ही समोर बघत राहा. वेगळे वेगळे प्राणी तुमच्या समोर जात असतात सतत. आणि गेमपार्कमध्ये जात असताना आमच्या 2 गाड्यांमध्ये 3 फॅमिलीज होत्या. प्रत्येकाला त्यावेळेला आम्ही सगळेच यंग होतो, त्यामुळे 1-2 मुलं होती. 2 गाड्यांमध्ये 3 फॅमिलीज आम्ही जात होतो. आणि दुसरी डॉक्टर बक्षींची जी गाडी होती ती रेनो होती छोटी. आणि रेनो जुनी रेनो कोणी पाहिली असेल ती छोटी रेनो, त्याला हँड गिअर होता कोणाला माहिती असेल तर. आणि तो त्याचं काहीतरी झालं आणि तो धक्क्यामध्ये तो गिअरच त्याच्या हातात आला, तुटला म्हणजे गिअर रॉड. आणि ही हॅड नो कंट्रोल आणि त्याची गाडी खड्ड्यात पडली बाजूला. 7-8 फूट खोल खड्डा होता, ती खड्ड्यात पडली. फॉर्च्युनेटली आतले गुणी म्हणजे थोडंसं काही खचडलं, पण विशेष काही जखमा नाही झाल्या. सगळे लोक व्यवस्थित बाहेर आले. आता ती गाडी काढायची कशी? तर जवळ एक साधारण 20-25 किलोमीटरवरती एक आम्ही जस्ट वी आर पास दॅट झुंबे नावाचा एक काय म्हणतो आपण फॉरेस्ट ऑफिसरचं एक पोस्ट होती. तिथे एक पोलीस स्टेशन पण होतं. तर जी एक गाडी होती त्याच्यातनं हे 3 पुरुष झुंबे पोलीसची मदत मागायला गेले आणि आम्ही आणि मुलं रस्त्याच्या कडेला उभं होतो. त्या दिवशी जातानाच आम्हाला जाणवलं होतं की क्लिअरन्स वगैरे खूप करत होते आणि मिलिटरीच्या गाड्या, आर्मीच्या गाड्या फिरत होत्या, कारण प्रेसिडेंट वॉज सपोज टू व्हिजिट गेम पार्क. ओके, तर आम्ही उभे असताना पायलट कार झाल्या, मग प्रेसिडेंटची गाडी 4 गाड्या आल्या, पाठणं सगळे मिलिटरीचे ट्रक आले आणि आम्ही बाजूनी पास झाल्या की आम्ही वेव केलं. ओके, प्रेसिडेंट जातोय देशाचा, डॉक्टर कौंडा वॉज द प्रेसिडेंट दॅट टाईम. आणि थोडं असं गेल्यावरती ब्रेक लावून सगळे ट्रक, सगळ्या गाड्या सगळ्या थांबल्या आणि दूर आम्हाला दिसायला पण काही. आम्ही जरा घाबरलो की तर काय झालं, तिथे ॲक्सिडेंट झाला आणि आधी एनी वे रिस्पॉन्सिबल फॉर दॅट असं आम्हाला जरा भीती वाटायला लागली. तेवढ्यात एक 25-30 आर्मीचे सैनिक उतरून धावत आमच्याकडे. ते आफ्रिकन माणसं आधीच भीतीदायक असतात, ती उंच आणि मिलिटरीतले लोक म्हणजे कसे तुम्ही युगाने माहिती आले धावत. आम्ही 3 बायका आणि छोटी पिल्लं आमच्याबरोबर आणि आम्ही घाबरलेलो आले आणि आम्हाला म्हटलं काय झालं. तर तिने विचारलं, हिज एक्सलेन्सी वॉन्ट्स टू नो व्हाय यू आर स्टँडिंग बाय द रोड साईड. त्या देशाचा प्रेसिडेंट एवढा प्रेमळ होता, एवढा दयाळू होता की इंडियन माणसं रस्त्याच्या कडेला फक्त बायका आणि मुलं का उभी आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी गाड्या थांबवल्या तिथे. ती माणसं आली, त्यांना सांगितलं आम्ही की आम्ही दुसऱ्या गाडीतनं गेले झुंबे पोलीसची मदत घ्यायला. गाडी इथे दाखवा गाडी. 25 जणांनी ती गाडी उचलून तिच्यावरती ठेवली आणि झुंबे पोलीस झालं ते गेले. इज अ प्रॉब्लेम सॉल्व. म्हटलं हो या, बिकॉज झुंबे पोलीस विल कम नाव अँड आवर मेन ऑल्सो विल कम, विल मॅनेज. ते गेले, झाला हा आमचा प्रॉब्लेम सोडायला. गाडी कशी बाहेर काढायची आणि ते गेले सगळे परत धावत आणि गेले म्हणजे परत. आणि आल्याच्या नंतर हे बघतात तर गाडी ऑलरेडी रस्त्यावरती आहे गेली. आणि मग आनंद म्हणाला हे काय सुचत नाही होते त्यावेळेला, की त्यावेळेला आम्ही सगळे इतके त्या ह्याच्यामध्ये होतो की इट वॉज एव्हरीथिंग वॉज ओव्हरवेल्मिंग. की ती अशी माणसं धावत येणार आणि आपल्याला गाडी अख्खी उचलून ठेवतायत आणि परत धावत परत गेली. सुचलं नाही. आनंद म्हणाला अरे यू कुड हॅव गॉन विथ देम अँड थँक डॉक्टर कौंडा इन पर्सन. यू कुड हॅव सेड मी असतात ना डॉक्टर कौंडा त्यांचा प्रेसिडेंट, पण ते त्यावेळेला सुचत नाही, त्यांनी नंतर सुचतं. आनंद लक्षात देतो तर त्याला सुचलं असतं, मला नाही सुचलं आम्हाला. हे आफ्रिकेतले काही असे मजेशीर अनुभव. आता मी प्रवासात किती मिनटं झाली? 10 मिनटं झाली. समटाईम हां गरजे मराठीची सांगायला लागले तर 1 तास 2 तास लागतात. सांगते दम. आणखी एक आमच्या प्रवासाचा अनुभव भारतातला सांगते आणि मग थोडंसं अमेरिकेचं सांगते. आय ट्राय टू वाइंड अप फास्ट. तर भारतामध्ये आम्ही
फॅक्टरी आम्ही विकल्या. दोन्ही मुलं लवकर सेटल झाली परदेशामध्ये, त्यामुळे आम्ही दोन्ही आम्ही आमच्या फॅक्टऱ्या विकल्या आणि आम्ही काइंड ऑफ सेमी रिटायर लाईफ जगत होतो. व्हॉलंटिअरिंग काम करायचो. इंडियन कॅन्सर इन्स्टिट्यूटवर आम्ही मोबाईल व्हॅन्स त्यांच्या जायच्या आणि कॅन्सर डिटेक्शनसाठी त्याचं बरंच व्हॉलंटिअरी काम करायचो आम्ही. असं करत होतो आणि खूप फिरलो. स्वतःची गाडी घेऊन ड्रायव्हिंग करत महिनाभर रोडवरती असायचो दोघंच. आणि त्यावेळेला आमचं वय 50-51 होतं, त्यामुळे आमच्या बरोबरीच्या मित्रमंडळींमध्ये कोणालाही वेळ नव्हता. ते सगळे एव्हरीबडी वॉज वर्किंग बेटर. फक्त आम्हालाच वेळ होता. आम्ही नवरा बायको दोघं फिरायचो. आमच्या 5-6 मोठ्या ट्रिप झाल्या. काश्मीर लडाख एक ट्रिप झाली, एक राजस्थानची झाली, एक आसाम साईडची झाली, याची कन्याकुमारीपर्यंत आम्ही जाऊन आलो. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या गाडीने 3-4 आठवडे आम्ही रोड ट्रिप असायची आमची. तर एका ट्रिपला राजस्थानच्या आम्ही जयपूरहून चाललो होतो टुवर्ड्स अबू, आणि भीम नावाची एक जागामध्ये लागते, आणि त्याच्यानंतर वी गॉट लॉस्ट. रस्ता चुकलो आम्ही. आणि म्हणजे आम्हाला नंतर थोड्या वेळाने असं खाली उतरायला लागलो आणि आम्हाला कळत नाही आम्ही चढलो कधी. ते थोडंसं भुलभुलण्यासारखा अनुभव त्यावेळेला होता. आणि संध्याकाळची वेळ होती, एकही गाडी दिसत नव्हती. त्याच्यापेक्षाही खराब म्हणजे दोन्ही साईडला रस्त्याच्या मध्येच गाड्या सोडलेल्या अबंडन गाड्या दिसत होत्या, पण माणूस दिसत नव्हतो किंवा दुसरी येणारी चालणारी गाडी दिसत नव्हती. अबंडन कार्स दिसत होत्या. आणि आम्ही म्हणजे काय चाललायचं कळत नव्हतं. एनिवे समहाव काही वेळाने आम्ही उतरत कुठेतरी एका ठिकाणी बसलो, जिथे 25-30 झोपड्यांची एक खेडं होतं. त्याच्यामध्ये हे पण नव्हतं, वीज पण नव्हती. आणि ते असं मधल्या चौकामध्ये ती काय 4-5 माणसं, पुरुष माणसं ते शेकोटी करून गप्पा मारत बसतात तशी बसलेली. तर आम्ही त्यांना विचारलं, आता बरं भाषा पुष्कळ राजस्थानी लोकांना थोडकं मोडकं हिंदी येतं, पण नीट ते नाही, त्यामुळे जरा कम्युनिकेशन इज ऑल्सो प्रॉब्लेम. तर त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला जायचं आहे अबूला. तो म्हणलं अरे यहाँ कहाँ से आए? तो म्हणलं अभी कहाँ, ठीक है आप बताइए कहाँ से जाने. अभी रास्ता ही नहीं, क्योंकि वो ब्रिज है वो टूट गया, अभी रास्ता ही नहीं. अभी हम क्या करें आप बताइए. पीछे तो जाने का है नहीं, क्योंकि म्हणजे आम्हाला तो रस्ता परत अबंडन रस्ता आणि ते सगळं जायचं नव्हतं. अच्छा तो ऐसे करो, वो जो नदी है ना वो नदी में से आप जाओ, नदी में से जाओ. तर ते म्हणले की नहीं वो सूखी है, नदी सूखी है, पानी नहीं है. मतलब ठीक है, पर आप एक 5 किलोमीटर जाओ नदी में से, फिर आपको एक कच्ची सड़क आएगी, फिर थोड़ा वो कच्ची सड़क पे जाओ, फिर आपको मेन रोड आएगा, फिर वहाँ से आप ढूंढ लो आगे. तर म्हटलं अरे काय 5 किलोमीटर रात्र, संध्याकाळ झाली नाही, संध्याकाळ नाही रात्र तोपर्यंत, आणि आम्ही असे नदीच्या पात्रात कुठे कसं जाऊ. म्हणजे ठीक आहे कोई बात नाही, आपको मालूम नाही, आपको डर लग रहा है, नाही आता नाही. तो आमच्या गाडीत बसला. आमच्याबरोबर आणखी पण दोघं होते. त्या ट्रिपला आम्ही 4 होतो. तो पण बसला. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे नदीचं पात्र सगळं होतं, कोरडं होतं, पण दगड बिगड वाळू त्याच्यातनं असं म्हणजे वाट काढत त्यांनी आम्हाला नेलं. तोपर्यंत रात्रीचे 9-9:30 झाले असतील. आणि त्यांनी सांगितलं ये अभी सडक आली, सडकपर्यंत आणलं आम्हाला. अभी वो थोड़ा सा जाओगे ना 2-3 किलोमीटर पक्का सड़क आएगा, हाईवे आएगा, फिर आपको आगे आप जाओ. आणि मग फिर आप कैसे वापस जाओगे. तो आला माझ्या आमच्याबरोबर. तो आता परत तेवढं 5-6 किलोमीटर परत कसं झालं. चला जाऊंगा कोई बात नाही. त्यांनी तिकडची काठी उचलली फक्त, आणि तो काठी टेकत ते अंधारातनं त्या वाटपर्यंत परत गेलो. आता मला सांगा, मी म्हणत नाही देवाचा विश्वास ठेवा, ज्याला ठेवायचा नाही त्यांनी नका ठेवू, पण माझा विश्वास आहे. मला वाटतं की हा देवच त्या रूपाने आला, आम्हाला समजा त्यांनी वाट दाखवली. नाहीतर जिथे इलेक्ट्रिसिटी पण नाही अशा त्या 20-25 झोपड्यांच्या आम्ही 2 बायका आणि आम्ही कुठे राहिलो असतो. हा एक प्रवासातला अनुभव उठला झाला. आता मला थोडंसं अमेरिकेच्याबद्दल सांगायला आवडेल. अमेरिकेबद्दल पुष्कळांची एक तक्रार असते की आपल्या वयातल्या लोकांनी तिकडे जावं की नाही. म्हणजे आपल्या ग्रुपवरती पण मागे एकदा खूप याच्यावरती डिस्कशन झालेलं आहे. कल्पना आभाडे आपलं आठवत असेल तुला. तर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. आणि मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये इथनं जे व्हिजिटिंग पेरेंट्स असतात, की त्यांची मुलं तिथे आहेत, त्यांना ते जे व्हिजिटिंग असतात त्यांना मेनली 3 प्रॉब्लेम्स होतात. एक तर म्हणजे तिथे मेडिकल हेल्थकेअर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि इझिली पॉसिबल नाही. मला डॉक्टरची अपॉइंटमेंट द्यायला सुद्धा आठवडे जातात. सो देर इज प्रॉब्लेम, इट्स रिअल प्रॉब्लेम. हा एक प्रॉब्लेम असतो. तो आम्हाला नाही आहे, कारण आम्ही कॅलिफोर्नियामध्ये राहतो. अख्ख्या US मध्ये 50 स्टेटमध्ये कॅलिफोर्निया हे एकच स्टेट असं आहे
की जे गरीब लोकांना हेल्थकेअर फ्री देतं. ओके, आणि आम्ही गरीब, माझी मुलगी खूप श्रीमंत आहे तिकडे, ती बाय द वे माय डॉटर इज व्हाईस प्रेसिडेंट इन फेसबुक. So she has a lot of money, but because we don't earn single dollar, we never earn. आम्ही गरीब आहोत, सो झिरो इन्कम. सो त्यामुळे आम्हाला हेल्थकेअर फ्री आहे. हा एक प्रॉब्लेम आमचा सुटला. दुसरा प्रॉब्लेम लोकांना असतो, मोबिलिटी नसते. बिकॉज मग मी कुठेही जायचं तरी मुलगा मुलगी शिवून जावई कोणातरी अरे बाबा मला घेऊन जा असं होतं. ते नाही. पहिल्या दिवसापासून माझ्या हजबंड ड्राईव्ह, 30 दिवसावरती इंडियाचा लायसन्स चालतो. पहिल्या दिवसापासून ही वॉज ड्रायव्हिंग. आमचं 5 महिन्यामध्ये ग्रीन कार्ड झालं. वी वर लकी एव्हरी डे. कारण आम्ही गेलो. आता एक US मध्ये असं आहे, चालेल अजून एक 3-4 मिनटं चालेल, मी जास्ती बोलते. तर US मध्ये असं आहे, काही विसाज असतात, दे आर कॅटेगरी विसाज. ओके, तर त्याच्यामध्ये डिपेंडंट पेरेंट्स ही जी कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमधल्या लोकांना प्रायोरिटी ग्रीन कार्ड मिळते, पटकन मिळतं. तर आम्ही सप्टेंबरमध्ये गेलो. ऑक्टोबरमध्ये माझी मुलीने आम्ही तिथे सांगितलं की आता म्हणजे आम्ही आधीच ठरवूनच गेलो होतं की आता आम्ही तिथे जाऊन काय करायचं. तिने पुढल्या महिन्यामध्ये पेपरवर्क, कुठलंही पेपरवर्क आम्ही करत नाही तिथलं. माझी मुलगी जावई सगळं करतात. आम्ही फक्त सही करायची की ऑनलाईन असतं, तर ते फक्त आम्हाला एकदा वाचायला सांगतात आणि आम्ही सबमिट करतात. त्यांनी सगळं केलं, आमचे ॲप्लिकेशन्स केली. ऑक्टोबरमध्ये अप्लाय केलं, मार्चमध्ये आमचा ग्रीन कार्ड आलं हातामध्ये. ओके, त्याच्यानंतर एक्झॅक्टली 5 वर्षांनी आमची सिटिझनशिप झाली. त्यामुळे आमचं आता गेली 2 वर्ष, 17 साली आम्ही गेलो आणि आता 1.5 वर्ष, 1.5-2 वर्ष झाली या सिटिझनशिप. ते इट्स गुड की ना आता ट्रम्पच्या या राज्यामध्ये मिळेल की नाही लोकांना खूप प्रॉब्लेम्स आहे, पण नाही ते झालं. आणि टुरिस्ट विसावरती आनंद इंडियातल्या लायसन्सवरती ड्राईव्ह करत होता. ग्रीन कार्ड 5 महिन्यात झालं. देन दॅट इंडियन वाय लायसन्स इज नॉट व्हॅलिड. त्यांनी लगेच तिथे टेस्ट देऊन तिथला लायसन्स घेतला. आणि त्यामुळे आमचं फ्रेंड सर्कल वेगळं आहे, आमचं सोशल लाईफ वेगळं आहे, मुलीचं वेगळं आहे. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींकडे जातो. आनंद ड्राईव्स, आमच्या रुटीन काय डॉक्टरांच्या चेकअपसुद्धा असतात ते आनंद ड्राईव्स. त्यामुळे वी आर कम्फर्टेबल. किंवा मोबिलिटी कम्प्लिटली आहे. आम्ही असेच नुसतेच फिरायला पण जातो. आणि तिसरी गोष्ट सोशल लाईफ नसतं. तर ते सोशल लाईफ नसतं याच्यामुळे लोकांचा त्रास होतो. तो आम्हाला होत नाही, कारण आमचा एक सिनियर्सचा तिथे ग्रुप आहे. ऑल्सो गरजे मराठीमुळे खूप. आणि तिकडे त्या समाजामध्ये सुद्धा आम्ही जरी 7-8 वर्षच आहोत, तरी तिथे 40-40 वर्ष काढलेले लोकंसुद्धा त्यांच्याबरोबर आम्ही उठतो बसतो. आणि आम्ही सांगितलं नाही तर लोकांना कळत नाही, आणि नवीन आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे ते आम्हाला त्यांच्यातलेच समजतात. म्हणजे समजा ते बहुतेक मुंबईत राहण्याचा तो एक फायदा असतो की आपल्याला सगळ्या वेगळ्या भाषांच्या, वेगळ्या कल्चरच्या लोकांची पटकन त्यामुळे असेल. आता एक फक्त मी US मधला एक अनुभव सांगते. तुमच्यापैकी कोणी आता आहेत म्हणजे मुलं तिथे असलेली कोणी US सिटिझन आहे का? कोणाचा? हां. पण त्याच्यामध्ये ना ती जी प्रोसेस आहे सिटिझनशिप बनायची ती सुद्धा म्हणजे आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटली, म्हणून मी ते थोडंसं शेअर करते त्याच्यावर 2 मिनटं. त्याच्यासाठी ना एक परीक्षा द्यायला लागते बरं का. परीक्षा द्यायला लागते त्याच्यासाठी. इंटरव्ह्यूचा कॉल येतो आणि हां, आणि त्यांच्याकडे त्यांचं सिविक्स, त्यांचं म्हणजे त्यांची हिस्ट्री आणि त्यांची कॉन्स्टिट्यूशन आणि त्यांची म्हणजे त्यांचं ती जी इम्पॉर्टंट जी सिव्हिल वॉर कधी झालं आणि मेक्सिको वॉर कधी झालं ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. याचे 100 प्रश्न असतात आणि त्याची उत्तर पण म्हणजे आता हां, आमचं सिटिझनशिपचं ज्या वेळेला 4.5 वर्षाच्या झाल्या 3 महिने आधी अप्लाय करतात. मुलीने आणि जावयांनी अप्लाय केलं आमच्या लोकांचं आणि ॲप्लिकेशन केलं. त्याच क्षणी तिने आम्हाला ते 100 प्रश्नांची उत्तरं प्रिंट आउट काढून दोघांना दिले. एक त्याला, एक मला. करा पाठ, अभ्यास करा, आता येईल तुम्हाला कॉल. तो आला कॉल. आता त्याच्यामध्ये असं असतं की 10 प्रश्नामध्ये 100 ते 10 विचारतात. त्या 10तले 6 तुमची उत्तर बरोबर आली पाहिजे. ओके, आता मी केलं ना त्यावेळेला माझी म्हणजे मी माझा आणि त्याच्यानंतर अर्ध्या दिवसांनी आनंदचा, माझ्या नवराचं नाव आनंद आहे, त्याचा इंटरव्ह्यूचे कॉल होते. जस्ट अ गॅप ऑफ हाफ एन आवर. आणि मग माझी मुलगी सुद्धा गेली की अँक्शस बिकॉज दिस वॉज इम्पॉर्टंट. त्यामुळे तिने घेऊन शी ड्रोवर्स तसं आनंद म्हणून तुम्ही जाऊ शकता बिकॉज आनंद आहे, पण ती पण आली आमच्याबरोबर. आणि ते
स्लॉट वाईज आत सोडतात म्हणजे एकेकाला. तर आधी माझं होतं ते मला त्यांनी सोडलं आणि नवरा आणि मुलगी बाहेरच चाललेली. मी आत गेले आणि मग मला त्यांनी बोलावलं. एक यंग मुलगी माझ्या मुलीच्या जवळ लहान आहे खुशीतली मुलगी होती आणि तिने मला आत बोलवलं आणि मला म्हणजे आधी सुरुवातीचं सगळं आय डी वगैरे बघतात ते म्हणजे शो मी युअर ड्रायव्हिंग लायसन्स. आय डोंट हॅव आय डोंट ड्राईव्ह बट आय हॅव आय डी म्हणजे कॅलिफोर्नियाची रिअल आय डी असते. आपल्या आर टी ओ असतं ना तसं म्हणजे डी एम ई असतं आणि त्याचे मी आय डी वगैरे बनवलेलं होतं ते दाखवलं. म्हणजे यू डोंट ड्राईव्ह सो हाऊ डिड यू गेट हिअर. म्हटलं नाही डॉक्टर ब्राऊन व्हेरी शी इज नॉट अ गाडी सर शी इज इन द कार पार्क. मग झालं. मग तिने मला ते पहिले सगळं बघितले पेपर्स वगैरे आणि तिने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की ते जे ॲप्लिकेशन करतो ना त्याच्यामध्ये एक खूप मोठी क्वेश्चनर असते बरं का की जी माझ्या मुलीने सगळ्यांनी भरलेली अनावर बिहार. तर मुलीने सांगून ठेवलं होतं की नुसते 10 प्रश्नाची उत्तरं हे नाही आहे ते जो फॉर्म आपण भरला आहे त्यातल्या गोष्टी ते विचारणार क्रॉस चेक करायला. तर तो पण त्यांनी आम्ही भरला पण तुम्ही की तुमच्या वतीने आम्ही काय भरलं आहे तर त्याचाही जरा आम्ही थोडासा अभ्यास करून गेलो होतो. तर तिने आधी मला प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडे कसं आहे की कॉम्प्युटर रँडमली चूजेस क्वेश्चन. तर प्रश्न जसा एक कॉम्प्युटरने जसा चूज केल्या दिवशी विचारत होती उत्तर घेतलं. पहिले 6 प्रश्न झाले. फॉर्च्युनेटली फॉर्म ते सोपे आले. मला 6ही उत्तरं आली तर मी 7वा विचारला नाही. पण 10 ते 6 यायचे होते ते पहिले 6 झाले सो आय पास. मग नंतर तिने तो हा फॉर्म उघडला जो मी ऑनलाईन सबमिट केला होता आणि त्याच्यातले सगळे ते प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये असे खूप प्रश्न असतात बरं का की तुमचा रशियाला कधी गेला आहेत का, चायनाला कधी गेला आहेत का, कुठल्या सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट ग्रुपशी तुमचा संबंध आहे का, तुमच्या नातेवाईकात कुणी आहे का, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणी आहे का, असे प्रत्येक म्हणजे तेच एक कम्युनिझम घेऊन असे 10 प्रश्न असतात. हां असं सगळे झालं ते सगळं नोंदच म्हणायचं असतं आणि नव्हतंच गेलो आम्ही आपण माहीत आहोत. नंतर ड्रग्सशी काही संबंध नाही ना, तुमच्याकडे वेपन काय आहे तुमच्याकडे म्हणजे नाही वेपन. मग ते सगळे वेपन्सची कॅटेगरी विचारतात हे आहे का हे आहे का तुम्ही काही नाही काही नाही. झालं सगळं झालं ते झालं सगळी उत्तरं बरोबर दिली. मग ती म्हणली ओके यू आर पास. म्हटलं ओके. ती म्हणजे आता नो यू हॅव टू टेक म्हणजे तिच्यापुढे एक थोडी शपथविधीसारखं घ्यायचं असतं. शपथविधी नाही पण डिक्लेअर करायचं असतं की विचची रेकॉर्ड्स. तर तुम्ही जे सांगायचं ते मी हो म्हणायचं म्हणजे तर तिथे प्रश्न असे बरं का म्हणजे मला किती गंमत म्हणजे मला गाड्यातल्या गाड्यात मनामध्ये हसायला येत होतं. ते प्रश्न असे होते की आता तुम्ही US सिटिझनशिप घेतली आणि हा आपला देश जर का संकटात आला आणि वॉर आलं तर तुम्ही हातात शस्त्र घेऊन लढायला उभे राहता. मला असं येत होतं मला जोरात चालता पण येत नाही मी हळूहळू चालतो तुम्ही काय शस्त्र घेऊन. पण प्रश्न होता येस येस इफ इट इज नेसेसरी सगळं असे प्रश्न सगळे विचारायचे. ती विचारलं तुम्ही आणि मग तुम्ही हेरगिरी कराल का देशासाठी असे सगळे प्रश्न म्हणजे तुम्ही तुमच्या काय ते पॅट्रिऑटिझम दाखवाल की नाही ह्या संबंधी खूप प्रश्न असतात. ते सगळे तिने विचारले. मी हो म्हणत होते. मला हसू येत होतं ते माझं बहुतेक हसू तिने पण जज केलं. तिला पण हसायला येत होतं. ती पण मनामध्ये विचार करतच नाही की म्हातारी काय शस्त्र लढणार आणि काय लढणार. पण ते सगळं झालं आणि मग झालं आणि ओके वी आर डन हिअर. मग ती मला बाहेर सोडायला आली पॅसेजमधनं आणि दुसऱ्या पुढच्या व्यक्तीला त्यांच्याकडे पिऊन बिऊन नसतात. जी माझा ऑफिसर जी माझा इंटरव्ह्यू घेते मला माहिती आहे सगळ्यांना जे गेले आहेत अमेरिकेला विद्या त्यांच्याकडे पिऊन बिन काही नसतं. तीच बाई येते मग मला सोडते बाहेर पुढच्या ह्याला घेऊन आत जाते. तर ती आली बाहेर जाऊन मला सांगते हो नाव विल डू दिस फॉलोअर्स डॉक्टर अँड टेल यू आर फेल्ड. ते लोकांना खूप फ्रेंडली असतात आणि सामान्य माणूस अमेरिकेतला जे गेले आहेत त्या लोकांना सामान्य माणूस प्रत्येक देशातला मला वाटतं सामान्य माणूस हा चांगलाच असतो आणि फ्रेंडलीच असतो. प्रॉब्लेम असतो तो सगळा पॉलिटिक्समध्ये असतो. पण जोपर्यंत त्यांना कोणी चिपवत नाही. आता ट्रम्पच्या काळामध्ये राज्यामध्ये काय होईल माहीत नाही. तो आता रेसिझम व्हाईट सुप्रिमसीमुळे आलेला आहे त्यामुळे कदाचित वाढेल रेसिझम. पण आम्हाला तरी खूप सगळे फार चांगले अनुभव आले. गोऱ्या माणसांचे पण अनुभव आले. तुम्ही पायी चाललात ते समोर येणारा गोरा माणूस वीज केल्याशिवाय जात नाही. आपली इंडियनच माणसं कधी कधी करत नाही समोरनं क्रॉस झाली तरी आम्ही करतो मग तेव्हा ते करतात. पण गोरा माणूस आधी विश करेल तुम्हाला. अतिशय फ्रेंडली सगळं म्हणजे आमचा अनुभव तरी अमेरिकेचा फार सुंदर आहे. त्यासाठी मला गरजे मराठीबद्दल मी सांगायचं तर इथे ते लॉंग